गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, आपल्याकडे काल हॉलिडे होता, परंतु इंटरनॅशनल मार्केट्स चालू होते आणि गिफ्ट निफ्टीसुद्धा चालू होतं. तर आता बेसिकली काय झालेलं आहे, मे बी आतापर्यंत तुम्हा सगळ्यांना समजलेच असेल की ट्रम्पने दिवाळीच्या शुभेच्छा मोदींना फोन करून दिलेल्या आहेत आणि दोन्ही प्रेसिडेंट आणि पंतप्रधानांनी दोन्हींनी तसं ट्विट करून सांगितलेलं आहे. त्यामुळे फार असं एक युफोरिया क्रिएट झाला की लवकरच इंडियावरचे टॅरिफ्स जे आहेत तर ते कमी होतील आणि या गोष्टीमुळे आपण पाहू शकतो की गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण एक साधारण 350 ते 400 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होत आहे. आता हा गॅपअप सस्टेन होईल का की अजून काही घडेल ते पाहणं फार जास्त गरजेचं आहे. कारण जो ऑल टाईम हाय आहे तो आहे 26,277 आणि तो जर टेकन आउट झाला, म्हणजे तो जर वरच्या साईडला जर ब्रेक झाला तर मग मात्र एक मॅसिव्ह रॅली आपल्याला पाहायला मिळू शकते येणाऱ्या काही दिवसांमध्ये, म्हणजेच टुवर्ड्स द 27,000. ओके, त्यामुळे आता काय आणि कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी घडत आहेत ते पाहणं फार जास्त गरजेचं आहे. आता तसं पाहिलं तर ना दोन्ही नेत्यांनी असं कुठेही सांगितलेलं आहे की इंडियावरचे टॅरिफ्स कमी होतील वगैरे वगैरे, परंतु या फोन कॉलमध्येच आपण काय म्हणू शकतो की त्यांनी सांगितलं की आम्ही ट्रेड डीलबद्दल चर्चा केली, म्हणजे ट्रम्पने सांगितलं. तर या गोष्टी फार जास्त गरजेच्या ठरलेल्या आहेत. आता जर आपण तसं बेसिकली पाहिलं तर शुक्रवारचा जो डेटा आहे, मंगळवारचा जो सोमवारचा जो डेटा आहे तर त्याच्यामध्ये FISनं साधारण 96 कोटींचं बाईंग केलं आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं साधारण 600 कोटींच्या आसपास प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे. म्हणजेच आता जर इथे मार्केट ऑल टाईम हायला जाऊ लागलं तर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स प्रॉफिट बुक करण्याचे चान्सेस खूप हायली आहेत. त्यामुळे आता नक्की काय घडणार ते आपल्याला पाहणं फार जास्त गरजेचं आहे. परंतु एवढा मोठा गॅपअप होण्यामागे खरं तर एवढं स्ट्रॉंग रिझन ते नाही आहे, परंतु तरीही गिफ्ट निफ्टी आपल्याला इंडिकेट करते आणि सध्या मार्केट एकदम युफोरिक स्टेजमध्ये आहे. म्हणजे तुम्ही काहीही खरेदी करा, स्टॉक तुम्हाला पैसे देऊन जातो आणि हीच खरी वेळ असते माणसाने कॉन्शियस होण्याची. कारण साहजिकच आहे की जर आपण US मार्केट काल रात्री पाहिलं तर काल रात्री ऑलमोस्ट 1% आसपास US मार्केट डाऊन आहे. ओके, त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर एवढं इझी नाही आहे कुठलीही गोष्ट टॅकल करणं. त्यामुळे आजचं ट्रेडिंग सेशन फार जास्त महत्त्वाचं आहे. तर आता मार्केट साहजिकच आहे 26,000च्या वरच ओपन होणार आहे, ऑलमोस्ट 150-200 पॉईंटच्या आसपास तिथे. तर मग 26,000 एक फार चांगला सपोर्ट म्हणून काम करेल असं आपल्याला पाहायला मिळते. तर मग पाहूयात की गॅप फिलिंगसाठी मार्केट येतं आहे की वरती निघून जात आहे. होप सो, काय होतं ते आपल्याला पाहावं लागेल. परंतु जर तुम्ही अजूनही कुठल्याही प्रकारचे शेअर जर खरेदी केले नसतील किंवा तुमच्याकडे कॅश होल्ड असेल तर ती तशीच राहू द्या मित्रांनो. कारण मार्केट बाय अँड डिपच्या सिनेरिओमध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत खरेदी करण्यात कुठलाच पॉईंट नाही आहे, हेही लक्षात असू द्या. रोज असं वाटतं की मार्केट डिप देईल, परंतु मार्केट डिप देण्याचे कुठलेही चान्सेस सध्या तरी आपल्याला दिसत नाही आहेत. तर अशाच पद्धतीनं जेव्हा मार्केटमध्ये युफोरिया असतो, प्रत्येकजण पैसे कमवत असतो, तेव्हाच कॉन्शियस होण्याची वेळ असते. तर मग पाहूयात की आता पूर्ण दिवसभरामध्ये कशा पद्धतीने प्राईस ॲक्शन डेव्हलप होत आहे ते. बाकी सपोर्ट रेजिस्टन्स वगैरे ओपन इंटरेस्ट वगैरे काही पाहण्याची गरज नाही, कारण जेव्हा एवढा मोठा गॅपअप होत असतो तेव्हा त्या सगळ्या पोझिशन्स ऑटोमॅटिक ॲडजस्ट कराव्या होतात आणि मग एंड ऑफ द डे काय कुठे मार्केट क्लोज होतं आहे आणि मग कुठे ओपन इंटरेस्ट क्रिएट होतं आहे, ह्या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. तर होप सो, परंतु एक गोष्ट थोडंसं आपण काय म्हणू शकतो की पाहण्यासारखी आहे की जे काही असं सांगितलं जातं की टॅरिफ्स 15-16% कमी होतील, तर ते फक्त 1-2 वेबसाईट्सच कव्हर करत आहेत. मिंट स्पेशली जी वेबसाईट आहे फायनान्शियल डेटा देणारी, तर ती. परंतु बाकी मनी कंट्रोल आहे किंवा फायनान्शियल एक्सप्रेस वगैरे ज्या आहेत, तर यांनी ही न्यूज कव्हर केलेली नाही. हे थोडंसं आपण काय म्हणतो डाऊटफुल वाटतं आणि साहजिकच आहे की दोन्ही नेत्यांनी स्पष्टपणे असं कुठलेही संकेत दिले नाहीत किंवा सांगितलेले नाही, परंतु हे मार्केट ॲझ्युम करतं आहे की असं होईल आणि टॅरिफ्स कमी होतील. तर होप सो, पाहूयात काय घडतं आहे ते. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील
हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.